ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। 2020 मधलं पहिलं सूर्यग्रहण आणि 25 वर्षातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण अशी वैशिष्ट्य आहेत आजच्या या सूर्यग्रहणाची आणि त्यामुळे खगोलप्रेमींच्या उत्साहाला मात्र प्रचंड उधाण आलेलं आहे। खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी अलोट गर्दी जी आहे ती ठिकठिकाणी होऊ लागलेली आहे। अर्थात सगळ्या प्रिकॉशन्स घेऊनच हे ग्रहण पाहिलं जात आहे। मुंबई पुण्यात खगोलप्रेमींनी प्रचंड गर्दी केलेली आहे। खास करून लहान मुलांना हे ग्रहण जे आहे ते दाखवलं जात आहे। विशिष्ट गॉगल्सचा त्यासाठी वापर अनेक ठिकाणी केला जातोय। खगोलप्रेमींसाठी खगोलशास्त्रज्ञांसाठी ही मात्र मोठी पर्वणी आहे। 25 वर्षांनंतर हे सगळ्यात मोठं सूर्यग्रहण आहे आणि त्यासाठी आपण बघतोय कशा प्रकारे ठिकठिकाणी अलोट गर्दी आता होऊ लागलेली आहे। 25 वर्षांनंतर खगोलप्रेमींना ही पर्वणी आलेली आहे की इतकं मोठं सूर्यग्रहण जे ते बघायला मिळते। इतक्या वेळ चालणारं हे सूर्यग्रहण मुंबईतल्या मरीन लाईन्स इथं देखील मोठी गर्दी जी आहे ती आबालवृद्धांनी केलेली आहे ते ग्रहण पाहण्यासाठी। आणि सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत। मिनल कुलकर्णी देखील आपल्या सोबत आहेत, ज्योतिष अभ्यासक आहेत। मिनल जी, आपण सातत्याने बोलतोय ते परिणामांविषयी की या सगळ्या ग्रहणाचा काय नेमका परिणाम होणार आहे, ग्रहणानंतर काय काय होण्याची शक्यता हे देखील तुम्ही मगाशी सांगितलेलं आहे। मात्र या सगळ्या ग्रहणाचा जर काही विपरीत परिणाम असेल तर त्यावर तोड म्हणून म्हणा किंवा त्याच्यावर उपाय म्हणून अनेक अनुष्ठानं, अनेक जप, अनेक उपासना सांगितलेल्या आहेत, त्याविषयी काय सांगू शकाल? एकत्र आलेले असतात आणि त्या छायेमुळे आपली मानसिकता, आत्मा आणि मन एकत्र ज्या ठिकाणी आता आलेलं आहे तर त्यावेळेला मगाशी गुरुजींनी सांगितलं तर त्या उपासनेमधून आपली मानसिकता जी आहे ती स्ट्रॉंग होते। मनावरती दडपण कोणतंही राहत नाही आणि मन पॉझिटिव्ह विचार करायला जास्त तयार असतं आणि त्यामुळे वाईट जे काही आता घटना घडतायत आत्महत्येच्या वगैरे त्या घडण्यासाठी ही जर उपासना तुम्ही त्या वेळेला करत गेलात तर त्याचा उपयोग निश्चित चांगला होतो। प्रत्येक आता सध्या हे कोरोनाचं भाकीत कुणालाही कळू शकलं नाही किंवा जे काही आता संकट आलं ते काही समजू शकलं नाही, तर त्याच्यामध्ये मगाशी आपल्या ह्याच्यावरती पण विचार झालेला होता की ह्याच्यामधलं जे काही अजूनही पुढे जाऊन त्यातली अभ्यास जो आहे, संशोधन जे आहे ते चांगल्या प्रकारे होणं आवश्यक आहे आणि ते जर संशोधन चांगल्या प्रकारे झालं किंवा मागे ह्या घटना ज्या काही घडून गेलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने येणारी ग्रह कसे त्या राशीमधली फलं देत असतात, तो जर संशोधनात्मक विषय घेऊन जर ह्याचा विचार केला तर निश्चितच पुढील काळामध्ये अशा काही अशुभ जी काही स्थिती आता निर्माण झालेली आहे ती निर्माण होण्यापूर्वीच जागृती तयार होईल आणि लोकांना जे काही आता फेस करायला लागतंय त्याच्या अनुषंगाने प्रिकॉशन ही त्याच्या आधीच घेतली जाईल। तर हे संशोधन होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं या शास्त्रामधलं। आणि मंत्र उपासना जी आहे ती अतिशय महत्वाची आहे, कारण जी नक्षत्र देवता आहेत किंवा ग्रह आहेत तर त्या ग्रहांच्या मधून मिळणारी जी ऊर्जा आहे किंवा नक्षत्राला अनुसरून जो ग्रह आपल्यापर्यंत फल देत असतो तर त्याच्या मंत्र जपानी आपल्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी तयार झालेली असते तर ती निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी ह्या मंत्रांचा निश्चितच चांगला उपयोग होतो। आणि प्रत्येकाचंच मन स्ट्रॉंग नसतं, मग प्रत्येक जणाचं मन स्ट्रॉंग नसेल त्यांनाच ह्याची जरूर असते। जो स्ट्रॉंग व्यक्ती आहे त्याला ह्याची जरूर नाहीये, पण ज्याचं मन अतिशय हळवं आहे किंवा कोणत्याही संकटाला ती व्यक्ती घाबरत असेल तर त्याचं मन जे आहे ते स्ट्रॉंग करणं आवश्यक असतं आणि ह्या मंत्र उपासनेतून निश्चितच त्या व्यक्तीला चांगला फायदा मिळत असतो आणि पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होत राहतं। त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत राहतो आणि हे बरीच उदाहरणं माझ्याकडून जे काही अभ्यासातून म्हणा किंवा ज्या व्यक्ती माझ्याकडे आलेल्या होत्या जातं तर त्यांना ह्याचे फायदे भरपूर प्रमाणात मिळालेले आहेत
आणि त्यांनी ते मान्य पण केलेलं आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की ह्या मंत्र उपासनेमध्ये निश्चितच पॉवर आहे, शक्ती आहे आणि आपलं जीवन चांगल्या प्रकारे पुढे जाण्यासाठी ह्याची जर का प्रत्येकानं साथ घेतली तर निश्चितच ती व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकते. नक्कीच, खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडतायत मिनलजी. हरीश देशमुख अनिसचे आपल्यासोबत आहेत. हरीशजी, आपण बघितलं, आपण TV 9 वरती जे जे पॅनलिस्ट बोलवलेले आहेत ते सगळे खरे आहेत, चांगली माहिती देणारे आणि आपण बघितलं विज्ञानाची कास धरणारे आहेत आणि विज्ञानाला मानणारे तितकेच आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून नाही, मात्र अनेक जण असे आहेत जे अफवा पसरवतात, चुकीची माहिती देतात. सोशल मीडियावरती तर गेले काही दिवस पाऊस पडलेला होता या सूर्यग्रहणामुळे, काय काय घडू शकतं, काय काय विपरीत संकट येऊ शकतात याची एक लिस्टच काही लोकांनी दिलेली होती. त्याचबरोबर आपण बघितलं की हे करू नका, ते करू नका, ते करू नका, म्हणजे याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, अशा अनेक गोष्टी या चुकीच्या पसरवल्या गेल्या. या सगळ्यावरती चाप बसण्यासाठी आता कोणीतरी प्रयत्न केले पाहिजे. हॅलो, आवाज गेला. बोला बोला हरीशजी, बोला. आवाज गेला. हॅलो, आवाज येत आहे? जी, येतो येतो, बोला. हॅलो, आवाज येत आहे का? हां, खरं म्हणजे काय की ह्या ग्रह ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही असा परिणाम होत नाही, हे खगोलशास्त्रीय सत्य आहे. त्यामुळे काय की ज्या अशा काही घटना सांगितल्या की जसं आत्महत्या वगैरे ह्या ज्या घटना होतात यांचा आणि आपल्या सूर्यग्रहणाच्या या प्रक्रियेचा आणि ग्रहताऱ्यांचा असा वास्तविक कोणताही संबंध नाही. माणसाचं मनोबल म्हणजे त्याचं मानसिक स्वास्थ्य ठीक करण्यासाठी त्याला कोण्या सायकेट्रिस्ट किंवा मानसशास्त्रीय अशा तज्ज्ञ लोकांची मदत घेणं आवश्यक आहे. ती जर त्यांनी घेतलं आत्महत्येपासून ते असं परावृत्त वगैरे होऊ शकतात. परंतु सुडोसायन्सच्या माध्यमातून ज्या गोष्टी समाजामध्ये पसरवल्या जातात त्यापासून मात्र अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. जसं की डॉक्टर सुंदर कृष्ण चेन्नईचे, त्यांनी असा दावा केला की त्यांनी एक प्रोटॉन थेअरी सांगितली आहे की 21 आपल्या सूर्यग्रहणानंतर 21 तारखेलाच आपला हा कोरोना नष्ट होऊन जाईल. सूर्यग्रहणाचा संबंध त्याच्याशी जोडला वगैरे वगैरे ह्या जे जोडाजोडीचे कामं करतात त्याला कोणताही आधार नाही. वास्तविक सूर्यग्रहणामुळे अशा कोणत्याही व्याधी दूर होत नाही, कोणती संकट दूर होत नाही, याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही. परंतु या गोष्टी मात्र समाजामध्ये सतत तथाकथित काही बुद्धिजीवी, काही डॉक्टर मंडळी आणि चांगली मंडळी सुद्धा ह्या समाजामध्ये पसरवत असतात. खरं म्हणजे यावर औषध निघण्याकरता जे काही डॉक्टर मंडळी जे प्रयोग करत आहे, जे प्रयत्न करत आहेत, त्यातनं त्यांना यश पण मिळत आहे. ज्यावेळेस प्लेगची साथ आली किंवा कोलोराची साथ आली त्यावेळेस हजारो लोक मरण पावलं, त्यावेळेस औषधी निघाल्या ना, नाही असं नाही काही. यावेळेस सुद्धा अशा औषधी निघेल आणि त्याचं डॉक्टरच्या माध्यमातून किंवा वैद्यकीय इलाजानेच ह्या सगळ्या रोगाचं निवारण होणार आहे. नाही की मंत्र तंत्र किंवा जादूटोणा ह्या अशा या गोष्टी आहे, या गोष्टीने माणसाला कोणताही असा परिणाम होत नाही, कोणतंही त्याचं निवारण होत नाही. म्हणून या गोष्टीपासून सतत सावध राहण्याची गरज आहे. आणि यावर जे उपाय केले जातात केवळ ते लोकांकडून पैसे घेणे, ते उपाय करणे, लोकांना नादी लावणं अशा प्रकारचे जे भाग पडतात. म्हणून या भागापासून आपण सावध राहण्याची गरज आहे. संत कबीर यांनी म्हटलं, मंत्र तंत्र सब झूठ आहे, मत भरमो सबो कोय. आणि संतांनी सुद्धा याचं फार मोलाचं असं प्रबोधन केलंय की त्यांनी सांगितलं ह्या मंत्र तंत्र किंवा असे विधी हे केले जातात, यानं माणसाची उन्नती होते. असं यापासून सावध राहून विधायक गोष्टीने पॉझिटिव्ह विचार करून आणि एक वैज्ञानिक पद्धतीने जर जीवन पद्धती आपण आत्मसात केली तर निश्चितच त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. नक्कीच, महत्त्वाचे काही मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. लीना बोकीलजी आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याकडे आपण जाऊयात. लीनाजी, एक गोष्ट जी आहे ती अनेकांनी आतापर्यंत बोलून दाखवलेली आहे की आणि अर्थात अनेक सायंटिस्टनी प्रूव्ह देखील केलेलं आहे की सूर्यातनं काही प्रकारची स्पंदनं जी आहेत ती सातत्यानं निघत असतात. अनेक प्रकारच्या लहरी ज्या आहेत त्या निघत असतात, ज्या पृथ्वीवरती येत असतात, त्या अनेक प्रकारच्या आहेत. या सूर्यग्रहणाच्या दरम्यान आणि सूर्यग्रहणानंतर त्यामध्ये काही बदल होतो का आणि त्याचा मानवावरती, मानवी मनावरती काही थेट परिणाम आहे का? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे खूप प्रकारचे असतात. एक मोठा स्पेक्ट्रम आहे, त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर एक्सरे किंवा एक्स रेडिएशन, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, इन्फ्रारेड किंवा हा विजिबल लाईट प्रकाश जो आपल्याला दिसतो किंवा आपल्या डोळ्यांना
त्या वेव्हलेंथचं दिसतं म्हणून त्याला आपण विजिबल लाईट म्हणतो. आणि असेच रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह अशी मोठी ह्यूज स्पेक्ट्रम आहे, त्याचा आपण टेक्नॉलॉजीसाठी वापर करतो. अँड वी अप्लाय इट एज टेक्नॉलॉजी फॉर रेडिओ कम्युनिकेशन, मोबाईल एक्सेट्रा. आणि इन्फ्रारेड मेडिकल थेरपीमध्ये आपण एक्सरेज वापरतो बोनच्या याच्यासाठी, म्हणजे क्रॅक्स वगैरे, फ्रॅक्चर फाइंड आउट करण्यासाठी. तर हे सगळे रेडिएशन जे आहेत हे सगळ्यात महत्वाचे म्हणजे सूर्याकडून येत असतात. पण आता थोड्याच काळासाठी जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आल्यानंतर तो ब्लॉक होतो आणि मग थोड्या वेळाने आपल्याला एकदम प्रकाश दिसायला लागतो, थोडा अंधार होतो आणि नंतर मग प्रकाश दिसतो. तर असं म्हणतात की इंटेन्सिटी कमी होते, पण रेडिएशन ते येतातच, पण थोडी त्याची काही पर्सेंटेजने अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची इंटेन्सिटी वाढलेली असते. आणि आपण डोळ्यांना बघताना, म्हणजे जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं, जेव्हा सूर्याकडे बघतो तर डायरेक्ट सनलाईट नाही बघायचा त्या फेज मध्ये, म्हणजे जेव्हा एक्लिप्स चालू आहे, ग्रहण लागलेलं आहे तेव्हा, तर आपण मग ते अल्ट्राव्हायोलेट प्रोटेक्टिव्ह ग्लासेस घालतो. तर तेवढ्याच क्षणांसाठी काही मिनिट्स आणि त्या ड्युरेशन साठीच फक्त झालेला असतो हा फरक. बाकी ओव्हरऑल तसा काही फरक पडत नाही. आणि आपली सोलर सिस्टम म्हणजे सूर्यमाला इतकी मोठी आहे प्रचंड, आणि पृथ्वी पण खूप मोठी आहे, सूर्याचा पृथ्वीचं अंतर खूप आहे, त्यामुळे डायरेक्ट आपल्या शरीरावर किंवा बॉडीवर किंवा काही जण म्हणतात मेंटॅलिटी, माइंडसेटवर फरक पडतो. लो एनर्जी, हाय एनर्जी, मग आपल्याला डिप्रेशन येतं, असं काही नसतं. ते सगळं आपल्या इंडिव्हिज्युअल मेंटल हेल्थवर असतं. जशी फिजिकल हेल्थ आहे तशी मेंटल हेल्थ पण असते. तर आपला बॅलन्स आपण नाही घालायला पाहिजे, म्हणजे तो सरकायला नाही पाहिजे. सगळ्याच परिस्थितींमध्ये तसंच एक वागायला पाहिजे की बिहेव इन अ व्हेरी रॅशनल अँड बॅलन्स्ड किंवा कन्सिस्टंटली तशीच ट्रीटमेंट किंवा कंडिशन, मेंटल परिस्थिती कंपोज ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण यंगर जनरेशन किंवा विद्यार्थ्यांना मी देखील हेच शिकवते की तुम्हाला सक्सेस मिळाला, यश मिळाला तरी किंवा काही अचीव्ह नाही झालं, फेलियर आले तरी डोंट गेट रिजेक्टेड. आणि सक्सेस मिळाल्यावर एकदम खुश होऊन आणि अपयश मिळाल्यावर निराश होतात, तसं न वागता ट्रीट इट एज सेम. म्हणजे जसं स्पोर्ट्समध्ये आपण जिंकल्यावर पण खुश होतो, हारल्यावर सुद्धा ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. सो इट इज अबाउट हँडलिंग सक्सेस अँड फेल्युअर. तर त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींचा फरक आपल्या मेंटॅलिटीवर, ह्युमन नेचरवर काही पडत नाही किंवा नाही पडायला पाहिजे. आपण परिस्थिती कशी असू देत तशी आपण सिंपल सेम मॅनरने किंवा कंपोज्ड वागायला पाहिजे, असा मला एक मेसेज द्यायचा आहे. आणि सूर्यग्रहण हे अतिशय आजचा दिवस आणि हा क्षण महत्वाचा आहे. खूप छान अनुभव आहे. टेक एव्हरी डे ऍट अ टाइम, एव्हरी मोमेंट ऍट अ टाइम. आणि उद्या काय होणार ही भीती किंवा चिंता, कन्सर्न सगळ्यांनाच असते. म्हणूनच आपण ऍस्ट्रॉलॉजर्सना आपलं फ्युचर किंवा भविष्य विचारतो. आणि पास्ट मधल्या काही रिग्रेट्स किंवा काही चुकलं, काहीतरी घडलं असेल तर आपण विचार करतो. तर तसं न करता इट्स अ मेसेज टू एव्हरीवन, लेट अस बिहेव अँड ऍक्सेप्ट प्रेझेंट अँड लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट. तर एक्लिप्स और नो एक्लिप्स सगळे दिवस सारखेच आहेत. सायंटिफिकली स्पीकिंग इट इज ऑल द सेम. हा एक ऍस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट आहे, राईट. आणि माझ्या बरोबर हेमंत आहेत, तर त्यांना काही गोष्टी मांडायच्या आहेत, त्यांचा एक एक्सपिरियन्स किंवा मेसेज शेअर करायचा आहे. जसं आता लीना बोकील मॅडमनी सांगितलं की ऍक्च्युली सोलर एक्लिप्स मध्ये काय होतं, रेडिएशनचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे किती असतं, काय असतं, पण ते इतर लोकांपर्यंत पोहोचवायची आजच्या काळात नितांत गरज आहे. कारण आम्ही जसं काही वरती आलो इकडे ह्या स्पॉटवर सोलर एक्लिप्स बघायला, तर ह्या फार्मचा एक केअरटेकर आहे, तर त्यांना मी सांगितलं अरे तुझ्या मुलींना आणि तू येऊन बघ, आपण सोलर एक्लिप्स बघूयात, सूर्यग्रहण बघूयात. तर तो अक्षरशः पळून गेला. मी म्हटलं काय झालं काय, तर म्हणले हे बरोबर नसतं, तुम्ही पण कसे काय ह्या ग्रहणाच्या वेळी बाहेर पडून इकडे आलात आणि बघायला लागलात. तर त्याला मी विचार